मी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यातच पाणी झाली आहे। दररोज 83 टँकर 480 फेऱ्या त्यांच्या होत आहेत। मात्र टँकरद्वारे 85 वसतींना सध्या पाणी पुरवठा केला जातोय। जलवाहिन्या नसलेल्या भागामध्ये तर पाण्याची भीषण टंचाई सुद्धा वाढलेली आहे आणि पाण्याची मागणी सुद्धा वाढली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा कडाकलेला पाहायला मिळत आहे आणि त्यामध्ये आता पाणी टंचाईने देखील डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे। नो नेटवर्क झोनमध्ये जे आहे ते देखील आता पाण्याची संख्या टँकरची संख्या जी आहे ती वाढल्याची पाहायला मिळत आहे। सध्या छत्रपती संभाजीनगरच्या नो नेटवर्क झोनमध्ये 85 टँकर वसतीमध्ये 83 टँकरद्वारे तब्बल 480 फेऱ्या ज्या आहेत त्या केल्या जात आहे। सध्या मार्च महिना जो आहे तो सुरू आहे आणि यामध्ये जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरला पाण्याची सर्वाधिक गरज जी आहे ती भासत आहे। अजून एप्रिल आणि मे हे 2 महिने कडक उन्हाळ्याचे जे आहे ते जायचे आहेत। मात्र सध्या जर बघितलं तर महानगरपालिकेकडे पिण्याच्या पाण्यासाठी मोठी मागणी जी आहे ती आता या भागामध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे। सध्या जर बघितलं तर 60 रुपये ड्राम जो आहे तो नागरिकांना पाणी विकत घ्यावं लागत आहे। तर सध्या मनपाकडून सध्या 83 टँकरने शहरामध्ये पाणी पुरवठा सुरू केल्याचा देखील पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।